सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया भाग 25ला. आता मलाच काहीतरी करावं लागेल, त्याशिवाय तुझ्या हिटलर दादाचं काही होणार नाही. वसंतराव आपल्या समोर उभ्या असलेल्या आरवला बघत बोलले. म्हणून तर सांगतो पार्टनर, कर ना काहीतरी. तू बघितलं ना, ते दोघे एकत्र किती क्यूट दिसत होते. आरव आताही त्या दोघांची ती मोमेंट आठवून बोलला. आज पहिल्यांदा मी सुद्धा त्या राक्षसाच्या चेहऱ्यावर दुसरं काहीतरी बघितलं आहे. हे गोष्ट मात्र खरी आहे पार्टनर. मी सुद्धा दादाला आज पहिल्यांदा इतकं आनंदी बघितलं आहे. प्लीज काहीतरी कर ना. आरव सुद्धा त्यांच्या होला हो देत बोलला. आणि खरं सांगू पार्टनर, हीच योग्य वेळ आहे. गुडियाचं कॉलेज सुद्धा आत्ता सुरू झालेला, त्यामुळे 1-2 दिवसांनी तिच्या स्टडीवर काही फरक पडणार नाही. मी नंतर कव्हर अप करून घेईल तिची स्टडी, आरव बोलला. ते दोघे आता वेदांतिकाला आणि अभिला एकत्र कसे आणायचा याचा विचार करू लागले. काय झालं? अभि वेदांतिकाला बघत बोलला, जी आता तोंडात पेन घालून हातातली भूक चाडत होती. तिच्या कपाळावर भरमसाठ आठ्याचं जारं पसरलं बघून अभि म्हणाला. तो सुद्धा आता जागाच होता. लॅपटॉप घेऊन बेडवर बसलेला तो. पण त्याचं मधामधात आपल्या समोर सोफ्यावर पालटी मारून बसलेल्या बायकोवर बरोबर लक्ष होतं. तिची अभ्यास करताना होणारी गोड कृती बघून तो तिला न दाखवता गालातल्या गालात हसत होता. वेदांतिका पेन तोंडातच घेऊन बोलली. आता ती 10वी शिकणारी मुलगीच वाटली त्याला. शिट यार, मी ना आरवकडेच जाते, तो बरोबर सांगेल. शेवटी वैतागून वेदांतिका उठलीच होती की अभिने सुद्धा आपला लॅपटॉप बाजूला ठेवला. कुठे जात आहेस? तिला असं घाईत खोलीबाहेर पडताना बघून अभिने विचारलं. ते आरवकडे. वेदांतिका. का? अभि. थोडं काम होतं. वेदांतिका. हे बुक घेऊ? अभि. वेदांतिका. बस इथे, मी सांगते. अभि तिला बेडवर बसवत. पण तुम्ही बिझी? वेदांतिका बेडवरच्या त्या लॅपटॉपवर नजर टाकत. नथिंग, तू बस. अभिने लॅपटॉप थोडा बाजूला केला तशी वेदांतिका त्याच्या समोर बेडवर बसली. दे. अभिने हात समोर केला. तसं वेदांतिकाने थोडं कचरत त्याच्या हातात बुक दिली. आधीच तो तिला गावंढर बोलत होता. अशात त्याच्या समोर काही चुकीचं उत्तर दिली तर तो पुन्हा आपल्याला टोमणा मारेल. म्हणून वेदांतिका थोडी नर्वस सुद्धा झालेली. अभिने तिच्या हातून बुक घेतली आणि उघडून बघितलं. त्यानंतर त्याने वेदांतिकाला तो चॅप्टर नीट एक्सप्लेन केला. वेदांतिका सुद्धा लक्ष देऊन त्याचं ऐकून घेत होती. तो अगदी शांतपणे आणि तिला समजेल अशाच भाषेत सांगत होता. आता त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना कुठला मीपणाचा गर्व होता. आता तो फक्त एक शिक्षक बनून तिला
खूप धीराने सगळं सांगत होता. समजलं का? त्याने वेदांतिकाला बघत विचारलं. वेदांतिका थोडी जांभारी देत बोलली. झोप येत असेल तर राहू दे. अभि तिची पेंगलेली अवस्था बघून. नाही, इतकं कंप्लीट करते बोलून वेदांतिकाने ती बुक घेतली आणि सोफ्यावर बसून वाचू लागली. तिला बघून अभिला इतकं तर समजलं होतं की ती फार जिद्दी आहे आणि तिची शिक्षणासाठी ही जिद्द त्याला आवडली सुद्धा. मग वेदांतिकावर एक नजर टाकत अभिने सुद्धा लॅपटॉप जवळ ओढून घेतला आणि पुन्हा आपलं काम करू लागला. थोड्या वेळानंतर झालं एकदाच बोलून अभिने तो लॅपटॉप बाजूला केला आणि दोन्ही हात वर करून एक आडच दिला. तसं त्याचं लक्ष समोर सोफ्यावर गेलं आणि तो गालात तिरकस हसला. कारण समोर वेदांतिका बुक छातीशी चिपकावून झोपली होती आणि तिच्या तोंडात आताही पेन तसाच होता. सिली गर्ल बोलून अभि बेडवरून उतरला आणि सोफ्याजवळ वेदांतिकापाशी गेला. त्याने हळूच तिच्या तोंडातला पेन काढून घेतला. तशी वेदांतिकाने आपले ते नाजूक पाकडी ओठ थोडं हलवले. तिची ती लहान बाळासारखी क्यूट रिॲक्शन बघून अभिला तिचं हसूच आलं. त्यानंतर त्याने अलगद तिच्या हातातली ती बुक बाजूला केली. तशी वेदांतिकाने थोडी चुडबुड केली आणि आपली कूच बदलली. तशी ती पडणारच की अभिने तिला आपल्या हातावर झेलली. आता ती पूर्ण अभिच्या हातावर होती. हलकी फुलकी वेदांतिका अभिला तर त्याच्या जिम मधल्या डंबल्स पेक्षाही कमी भासली. ही मुलगी खाते की नाही? अभि आपल्या हातावर असलेल्या गोड बाहुलीला बघत मनात बोलला आणि तिला नीट झोपवायला पुढे झाला. नाही, नको. झोपेत पडली तर हाडं तुटायची बोलून अभि वेदांतिकाला घेऊन बेडकडे आला. त्याने वेदांतिकाला बेडवर हळूच ठेवली, जशी ती काही एखादी काचेची गुडिया आहे. तिला व्यवस्थित पांघरून देऊन अभि वॉशरूम मध्ये निघून गेला. थोड्याच वेळात नीट फ्रेश होऊन तो येऊन आपल्या जागी पडला. तसं वेदांतिकाने त्याच्या अंगावर आपला हात टाकला आणि ती आणखी त्याच्या जवळ सरकली. तसे इकडे अभिचे ठोके इतके काय वेगाने वाढले की त्याचे त्यालाच ऐकू येऊ लागले. ओ गॉड, जर असं होणार असेल तर मी स्वतःवर ताबा तरी कसा ठेवू? अभि आता त्याला घट्ट बिलगून झोपलेल्या वेदांतिकाला बघून मनातच कुजबुजला. आता माहिती नाही त्याला झोप तरी येणार होती की नाही ते. कारण त्याची झोप उडवून त्याचं पाखरू त्याच्याच मिठीत त्याला अगदी घट्ट घट्ट चिपकून झोपली होती. हे काय आहे आजोबा? सकाळी सकाळी डायनिंग वर अभिचा आवाज असा काय घुमला की तिथे असलेले ताटवाटी सुद्धा हलले. जिथे सकाळी सकाळी लोक शांत राहतात, पूजा अर्चना करतात, तिथे हा माणूस स्वतःच्या आजोबांच्या अंगावर चढलेला. काय आहे का काय आहे? जे तू बघतो तेच आहे. वसंतराव सुद्धा तितक्याच जोमात. हे एक अजीब कॅरेक्टर आहेत, जिथे माणूस केस पांढरी झाली की थोडे शहाणे होते,
तिथे यांना आपल्या नातवांची छेड काढल्याशिवाय करमत नव्हतं. त्यात या सडू राक्षसावर त्यांचा थोडा जास्तीच जीव जडला होता. माहिती असून सुद्धा मुद्दाम त्याला डिवचायला जायचे ते, आणि मग असा त्याचा ओरडा खायचे. खूप गुण होती त्यांच्या अंगात. हो, वाचलं मी, आणि म्हणूनच बोलतो आहे. हे काय आहे? मला वाटतं तुला ना तुझ्या शिक्षणाचा विसर झाला असेल, म्हणून तुला ते नीट वाचता येत नाही. आणि इकडे मी वाचून मराठीत समजावून सांगते तुला. तोपर्यंत त्यांचा चाललेला गोंधळ ऐकून बाकीचे सगळे तिथे जमले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडे चिंतेचे भाव होते, फक्त आरव सोडून. कारण त्याला माहिती होतं हे तिसरं महायुद्ध का पेटले ते. जेव्हा कधी यांचं वाजायचं तेव्हा भडका हा उडायचाच, म्हणून तो शांत उभा होता. आजोबा काय झालं? वेदांतिका काळजीत वसंतराव यांना बघत. तर तिचा आवाज ऐकून अभिचे लक्ष सुद्धा तिकडे गेलं. आण ना ते इकडे, मी वाचून सांगते तुला. वसंतराव अभिच्या हातून लिफाफा घेत. काही गरज नाही, अभि तो लिफाफा मागे करत. पण बाबा, तिथे असे काय आहे जे अभि इतका चिडला? साधना. तर आपल्या मॉमला पुन्हा तो विषय काढताना बघून तर आता अभिला आपलं डोकं कुठे आपटू आणि कुठे नाही असं झालं होतं. त्यात वेदांतिका समोर असल्याने त्याला जास्त स्पष्ट सुद्धा बोलता येत नव्हतं. हे बघा, लाखोंचे डील करणारे आज बायकोला समोर बघून त्या लिफाफ्यात काय आहे हे सांगायलाही लाजत आहे. आजोबा, मी कुठेही जाणार नाही. शेवटचं सांगतो तुम्हाला. अभि. अरे दादा, त्यात काय झालं? आता लग्नानंतर सगळेच जातात की फिरायला, हनीमूनवर. आरव हनीमून शब्दावर जोर देत बोलला. तशी तिकडे वेदांतिकाने लाजून मान खाली घातली. आरव, प्रत्येक गोष्टीत मस्करी बरोबर नाही. अभि आरववर नजर रोखत. तसा आरव त्याची ती धारदार नजर बघून तिथेच गाढ झाला आणि आपल्या पार्टनरला नजरेने विनंती करत होता. आता काय करणार, दोघेही बरोबरीचे क्राईम पार्टनर होते ना. आम्ही सांगतो आणि आमचा निर्णय झाला म्हणजे झाला. आताच बॅग पॅक करायची आणि आपल्या बायकोला घेऊन निघायचं. नाहीतर आज ऑफिसमध्ये झोपा. आम्ही अमितला फोन करतो, तो येऊन गुडियाला काही दिवसांसाठी कोल्हापूरला घेऊन जाईल. वसंतराव यांनी फरमान सोडला. म्हणजे म्हणणं काय तुमचं? अभि अर्थ न करू. तुला कुठेही नाही जायचं आहे ना. पण गुडिया, तिचं काय? ती तर आल्यापासून कुठेही गेली नाही. वसंतराव वेदांतिकाकडे नजर टाकत. तशी अभिची नजर सुद्धा तिकडे गेली. तर आता वेदांतिका खाली बघत होती. तिचा चेहरा थोडा पडलेला जाणवला त्याला. मग आता तू ठरव, तुला गुडियासोबत जायचे आहे की? आम्ही गुडियाला काही दिवसांसाठी कोल्हापूरला पाठवू, कारण ती फिरायला जाणार म्हणजे जाणार, ते सुद्धा आजच. वसंतराव यांनी आपला मास्टर स्ट्रोक खेळला आणि ते आरवला बघत गालात तिरक ससत आपल्या खोलीत निघून गेले. साधना तर तशाही काही बोलणार नव्हत्याच, म्हणून ती सुद्धा किचनमध्ये निघून गेली. तर राजीवजी ऑफिसला
आणि आरव तो वेदांतिका आणि अभिला गालात हसत बघत तिथून सरळ बाहेर पडाला. वाव, ऑसम पार्टनर, काय बाउन्सर फेकला. तू तर सरळ सरळ दादाला क्लीन बोल्डच केलं. अरे बघण्यासारखा चेहरा झाला होता त्याचा. तू ना अशी गुगली टाकली की दादाला आता गुडियासोबत जावंच लागेल. आरव हसत वसंतराव यांच्यासोबत फोनवर बोलत होता. आता तो बाहेरच होता, कारण चुकून जरी अभिने त्याचे बोलणे ऐकले असते ना तर त्यांचं काही खरं नव्हतं. पण गधड्या, मी तुला आता सोडणार नाही. प्लॅन आपल्या दोघांचा होता. मग तू सकाळी सकाळी मला या राक्षसाच्या तावडीत सोडून कुठे गेला होतास? तो राक्षस जर माझ्या मानगुटीवर बसला असता तर? अरे पार्टनर, मला माहिती होतं तो असा काही करणार नाही. आणि जरी तो चुकून तुझ्या मानगुटीवर बसला असताना तरी मला माहिती होतं माझ्या पार्टनरला काही होणार नाही, कारण माझा पार्टनर आर्यन मॅन आहे. आरव हसत. बस बस, तू कितीही मला चण्याच्या झाडावर चढवलास ना तरी आज तुझी सुटका नाही. वसंतराव. बरं, मग काय आहे माझी शिक्षा? आरव. एक पनीर चीज पिझ्झा. वसंतराव. पार्टनर. आरव. अरे काही होणार नाही मला. इतक्यात तरी मी कुठेच जाणार नाही. वसंतराव. पार्टनर, जर आता तू पुन्हा असं बोललास ना तर मला आणायचं असेल ना तरी आणणार नाही मी. आरव वसंतराव यांना गोड धाक देत. सॉरी, पण आता आण. सकाळी त्या सडूमुळे नाश्ता सुद्धा करता आला नाही मला. वसंतराव गाल फुगवत बोलले. ओके बोलून आरवने हसतच फोन ठेवला. पार्टनर पण ना इम्पॉसिबल आहे बोलून आरवने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला. आजोबा पण ना अभि आपल्या खोलीत चिडत फेऱ्या मारत होता. सोबतच आपल्या गोड आजोबांना गोड बोलणे सुद्धा चालू होते त्याचे. अहो, मी काही बोलू का? वेदांतिका हळूच बोलत अभिनेतीला बोलण्याचा इशारा केला. तू म्हणजे मीच जाऊन सांगते आजोबाला की मला कोल्हापूरला जायचं आहे, म्हणजे ते तुम्हाला ऑफिसमध्ये राहायची शिक्षा करणार नाही आणि तुम्हाला बळजबरीने माझ्यासोबत कुठेही जावं लागणार नाही. वेदांतिका सांगून अभिला बघू लागली. आणि तसंही मला माहिती आहे तुमच्यासाठी मी अजूनही गावंढळच आहे, म्हणून तुम्हाला माझी लाज सुद्धा वाटत असेल. वेदांतिका एकदम हळूवार बोलली, पण बोलताना तिचा कंठ दाटून आला होता आणि डोळे सुद्धा वेदनेत भरले. आज पहिल्यांदा त्याला वेदांतिकाच्या वेदनेची जाणीव झाली आणि तो गावंढळ शब्द ऐकून त्याच्याच हृदयात सुया टोचल्या. वेदांतिका बोलून जायला वळलीच होती की त्याने तिचा हात धरला. वेदांतिकाने त्याला वळून पाहिलं. त्याची गरज नाही, आपण जातोय, तो बोलला. पण आता त्याचा आवाज थोडा नरम पडला होता. कदाचित तिच्या वेदनेने त्याच्या भर घातली होती. अहो वेदांतिका, मी सांगतोय ना अभि. तरीही वेदांतिका त्यालाच बघत होती. तिचा अजून विश्वास बसत नव्हता की तो हे बोलतोय. तर तिच्या डोळ्यातला हाच अविश्वास बघून अभिला असंख्य वेदना होत होत्या. आज त्याला स्वतःच्याच बोललेल्या त्या शब्दांचा पश्चाताप होत होता. तर वेदांतिकाने आता फक्त तो सांगतोय म्हणून पॅकिंग करायला घेतली होती. अभि सुद्धा कॉलवर बोलत खोली बाहेर पडला.
पुढील भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून कथेचे समोरचे भाग वाचण्यासाठी आत्ताच चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद.